नमस्कार, मी डॉक्टर नारायण माने, असिस्टंट प्रोफेसर गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर, प्राणीशास्त्र विभाग। तर आज आम्ही प्राणीशास्त्र विभागाची एक छोटी शैक्षणिक भेट घेऊन ॲक्वाव्हिला सेंटरला आज आलेलो आहे। तर आमच्या विद्यार्थ्यांनी या ॲक्वाव्हिला सेंटरमध्ये सगळ्या ॲक्वाव्हिलाचे जे डिपार्टमेंट आहेत त्याला भेट दिली। तर खूप छान पद्धतीनं इथं मेंटेन केलेलं आहे। त्यांचं न्यूट्रिशन म्हणजे खायचं फूड असेल ते डिपार्टमेंट असेल किंवा माशांना संगोपन करण्याचं, आणि जे वेगवेगळे भरपूर व्हरायटीचे मासे त्यांनी मेंटेन केलेले आहेत। त्याचबरोबर नाविन्यपूर्ण याच्यामध्ये म्हणजे कोल्हापूरमध्ये खूप असे थोडेच सेंटर आहेत की ज्या सेंटरमध्ये नेचर ॲक्वेरियम हे तयार केलं जातं। त्यामध्ये एक नंबरला जे आहे ते म्हणजे हे ॲक्वाव्हिला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जे पाण्यामधल्या वनस्पती आहेत त्या ज्या खऱ्याखुऱ्या आपण ॲक्वेरियममध्ये ठेवू शकतो आणि त्यामध्ये वाढवू शकतो, आणि त्यामध्ये जे मासे नेचर ॲक्वेरियममध्ये जे वाढतात आणि त्यांचं नेचरमध्ये असणारा जो कलर असेल म्हणजे ते नेचरमध्ये जसे वाढतील त्याच पद्धतीने वाढतील। साधे मासे जर आपण वाढवले तर त्याचा कलर जातो, तर नेचर ॲक्वेरियममध्ये त्याचा कलर वगैरे जाणार नाही, त्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकतात। आणि ॲक्वाव्हिलाचं एक स्पेसिफिक वैशिष्ट्य अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या कोल्हापूरमध्ये मी पहिल्यांदाच असं म्हणेन की ज्यांनी स्पायडर टॅरेंटुला आणि आयसोपोड यांनी संगोपन केलेलं आहे व्यवस्थितपणे। आणि हे एक कोल्हापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे की स्पायडर ही जो आपण गोष्ट ज्याला आपण म्हणतो त्याचं हे कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा त्यांनी संगोपन केलेलं आहे। तर मी सगळ्यांना अशी एक विनंती करेन की कोल्हापूरच्या लोकांनी येऊन ते व्यवस्थित बघून जावं की कशा पद्धतीनं एखाद्या स्पायडरचं आपण संगोपन करू शकतो। अगदी इम्पोर्टेड स्पायडर सुद्धा त्यांनी कलेक्ट केलेले। खूप छान वाटलं इथं येऊन, आणि मी सरांना सुद्धा धन्यवाद देतो की आम्हाला त्यांनी परमिशन दिली आणि इतकं छानसं त्यांनी व्यवस्थितपणे आम्हाला बघण्याची संधी दिली। थँक्यू।